उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत। हा उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा धक्का आहे। या धक्केतून ठाकरे सेना सावरण्याच्या प्रयत्नात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार फोडण्याचं मिशन सुरू केलंय। खासदारांप्रमाणेच आमदारांची ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे। शिवसेनेचे तब्बल 6 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरेंकडे आता 3च खासदार उरले असून संसदेतील त्यांचे कार्यालय देखील गोत्यात जमा आहे। अशातच आता विधिमंडळाच्या पटलावर एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर बाबत स्पष्ट संकेत देत अद्याप मोठे धक्के बसणं बाकी असल्याचं म्हटलं होतं। अशातच आता ठाकरेंचे आमदार देखील फुटणार का अशी चर्चा रंगली आहे। ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर आता आमदारही फुटणार का, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीनंतर नुकतंच खासदारांनी बंडखोरी करत शिंदेंना साथ दिली। त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या उरलेल्या आमदारांनाही आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदेंकडून ऑपरेशन टायगर 3.0 ऍक्टिव्ह केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तब्बल 12 आमदार सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच ठाकरेंची साथ सोडण्याच्या वाटेवर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता या राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरेंच्या 4 आमदारांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याचं समोर आलंय। हे 4 आमदार शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांशी सातत्यानं चर्चा करत असून त्यांच्यासोबत आणखी 12 आमदार असल्याचा दावा या आमदारांनी केला आहे अशी कुजबूज सुरू आहे। पुढील 2 ते 3 महिन्यात आणखी 2 ते 3 आमदार सोबत घेऊन एक मोठा स्वतंत्र गट स्थापन करण्याची या आमदारांची रणनीती आहे। हा 13 ते 14 आमदारांचा गट थेट ठाकरेंच्या पक्षापासून वेगळा होऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करेल अशी माहिती राजकीय वर्तुळातून येते। या संदर्भात एक वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलंय। एकनाथ शिंदेची भेट घेतलेले हे 4 आमदार नेमके कोण आणि कोणत्या मतदारसंघातील आहेत याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जाते। हे आमदार मुंबई, कोकण की मराठवाड्यातील आहेत यावर सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत। कायदेशीर पेच प्रसंग टाळण्यासाठी आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात न अडकण्यासाठी 2/3 बहुमताचा आकडा गाठणं आवश्यक असल्याने या 4 आमदारांची नावं सध्या गुपित ठेवण्यात आली आहेत। हे ऑपरेशन तात्काळ पूर्ण करायचं की नाही, काही काळानं पूर्ण करायचं याबाबत शिवसेनेत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये। नुकतंच ठाकरेंच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत शिंदेंना साथ दिली आहे। या लागोपाठ होणाऱ्या बंडखोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये ठाकरेंबद्दल सहानुभूती आणि बंडखोरांबद्दल रोष निर्माण होण्याची भीती आहे। ठाकरेंच्या खासदारांच्या या फुटीनंतर लगेचच आमदारही फुटले तर जनतेचा हा रोष आणखी वाढू शकतो आणि याचा थेट परिणाम हा निवडणुकीत होईल। त्यामुळे जनमानसातील ही नाराजी शांत होईपर्यंत ऑपरेशन टायगर 3.0 या काळासाठी पुढे ढकललं जाण्याची दाट शक्यता आहे। यापूर्वी एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह बंड केलं, त्यानंतर बहुतांश खासदारही त्यांच्यासोबत गेले। निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्हही शिंदेंना बहाल केलं। या धक्क्यातून ठाकरे गट सावरत असतानाच 6 खासदारांनी पुन्हा जय महाराष्ट्र केला। आता जर शिल्लक राहिलेले आमदारांमधील 13 ते 14 आमदारांचा गट फुटला तर हा उद्धव ठाकरेंसाठी राजकीय अस्तित्वाचा सर्वात मोठा धक्का ठरू शकतो। यामुळे ठाकरेंची विधानसभेतील ताकद पूर्णपणे संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे। या घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली। जे काही घडणार आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाच्या भूमिकांमुळे नाराज असून ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत। कार्यकर्त्याची कामे होत नसल्याने अनेक जण शिंदे यांच्याशी जोडले जात आहेत असं नरेश म्हस्के यावेळी म्हणालेत। पुढे आता या राज्याच्या राजकारणात कोणते नवीन बदल होतात, ठाकरेंचे आमदार फुटणार या फक्त चर्चा आहेत। जर आमदारही फुटले तर शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी किती वाढणार, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।